बहुतांची बहुत मते अवघे रीते पोकळ, हे सांगतोय मी विटेयाची सुख नव्हे भक्तिरससाठी. बहुत ऐकलं की प्रॉब्लेम होतो, जास्त ऐकून नाही, आपल्याला कळालं पाहिजे. विटेयाची सुख नव्हे भक्तिरस हे जर कळालं तर फजिती नाही होणार, नाहीतर मग सगळ्यांचं ऐकून नुकसान होईल. त्या पोराला सांगितलं आईनं बाळा तू लय भोळा आहे बाबा, भोळा आहे तू लय भोळा. आई असं लय भोळा आहे की नाही, तू ना थोडं लवून बुजून जा, लवून बुजून, म्हणजे व्यवस्थित राहा माणसाला इज्जतीत, असं सांगायचं होतं. पण याला नाही कळालं. हे निघालं जुन्या काळात पायी पायी जायचा रस्ता, हे निघालं मस्त असं लवत बुजत, म्हणजे लपत छपत जायला लागलं. मक्काचे वावर होते, काही ऊस होता, सगळं होतं. आता काय दुसऱ्यांना सांगायला काय लागतं आपल्याला, पाणी नसलं तरी आहे की नाही. चाललं ते लपत छपत. एका गावाला चोऱ्या व्हायला लागल्या, चोऱ्या, हारभर चोरून ने, मक्काचे गण सांभाळून ने, आहे की नाही, अशा चोऱ्या होत्या. लोक चोर शोधत होते आणि हे आपलं लपत छपत चाललं. लोकांना पाहिलं म्हणे हाच रे चोर, म्हणे दिवसा पाहून ठेवतो आणि रातचा माल उडवतो म्हणे. धरा म्हणे याला, धरलं जे पदार्थ त्याला. तो म्हणला अरे काऊन मारता, लयच जोरात मारलं, अजून मारायचं थांबाचा हा. तो म्हणला अरे काऊन मारता बाबा मला. ते म्हणला अरे असं कसं काय चाललं म्हणे तू, असं लपत छपत चोरासारखा काय जातो. म्हणजे माझ्या आईनं मला सांगितलं की लवून बुजून जा, म्हणून तसं चाललं. बहुतांची बहुत मते सांगते मी तुम्हाला. मग काय करू सांगा तुम्ही. असं लपत छपत नको जाऊ, याहू करत जा म्हणे. याहू गाणं नाही आहे की नाही, गाणं लोकांना लगेच कळतं ना. परदेशी झालो देवा असं म्हटलं की लोकांना ते वाटत आहे की ना. जब हम पैदा हुए आहे की नाही, कबीराचं दृष्टांत आहे, गाणं नाही सांगत, लोकांना लगेच कळत आहे की नाही. त्यासाठी लपत छपत नको जाऊ, याहू करत जा. याहू करत चाललं, याहू असं ओरडत चाललं ते. तिथं काही लोक आपले लवाऱ्या चित्र वगैरे धरणार लोकांनी अशी जाळी लावून ठेवले होते, भाषेपारती लोक लावून ठेवले होते. आणि हे चाललं याहू म्हणलं की ते गेले पळून सगळे. ते म्हणलं कोणी रे ते, धरा याला म्हणे. धरून पदडलं पुन्हा धनाधन. अरे काऊन मारता म्हणे बाबा हो. अरे म्हणे तू असं याहू केलं तर आमची शिकार फसती ना, हुकून जाते ना म्हणे. मग काय करू मी. बहुतांची बहुत मते ऐकतोच त्यांचं, काय करू सांगा. म्हणजे तसं नाही करायचं याहू, असं म्हणायचं म्हणे. एक फसलं दुसरं फसू दे, एक फसलं दुसरं फसू दे, एक फसलं दुसरं फसू दे. बरं बाबा तुमचं ऐकतो. निघालं तसं ते पुढच्या गावाला, म्हणलं एक फसलं दुसरं फसू दे असं म्हणत चाललं. तिथं पुढं पाऊस झाला होता जास्त, आणि पांढीमध्ये त्या माणसाची बैलगाडीचं एक चाक फसलं होतं, एकच चाक गाड्यात, आणि एक बाहेर होतं. 3-4 माणसाशी घामात झोकळ होईस तर चाक बाहेर काढत होते गाडीचं. त्यांची एकदम घामात झोकळ झाले, बिचारे कटळून गेले. 2-3 तास ते चाक निघाल तयार नाही, आणि हे चाललं बोंबलं. एक फसलं दुसरं फसलं, एक फसलं. अरे धरा म्हणले याला, धरलं जे पदाडलं पुन्हा. अरे कळतं का म्हणे, एक टाक फसलं तर आमचे 2 घंटे गेले, आणि तू म्हणतो दुसरं फसू दे. म्हणले मग काय सांगू मी, काय बोलू. असं नाही म्हणायचं म्हणे, असं म्हणले. एक निघलं दुसरं निघू दे, एक निघलं दुसरं निघू दे. बरं बाबा असं म्हणतो म्हणे. पुन्हा पुढे चाललं ते म्हणत एक निघलं दुसरं निघू दे, एक निघलं दुसरं निघू दे. पुढं गेला ती एका माणसाची अंत्ययात्रा निघाली होती, आणि हे चाललं बोंबलं तिथून. एक निघलं दुसरं निघू दे, एक निघलं दुसरं निघू दे. लोक म्हणले अरे धरा म्हणले याला ना. पुन्हा त्याला असा बंकोला गावकऱ्यानं पुरा रक्त बंबा झाला. तो म्हणाल एवढा मारला तरी मेला कसा नाही, दृष्टांतातला नाही मरत आहे की नाही. त्याला पुन्हा मारला. अरे असं का म्हणतो म्हणे, एक निघाला दुसरं निघू दे, असं म्हणायचं नाही म्हणे, असं म्हणायचं म्हणे. लय वाईट झालं, लय वाईट झालं. अरे माणूस मेला म्हणे, वाईट होणार ना मग असं म्हणायचं. लय वाईट झालं. हे गेलं पुढच्या गावात, तिथं साखर वाटत होती. कशाची, राजाला पोरग झालं होतं त्याची, आणि हे म्हणतं साखर घेता घेता लय वाईट झालं, लय वाईट झालं. अरे पुन्हा आणलं ना त्याला. असं कसं म्हणतो म्हणे लय वाईट झालं, आनंद झाला म्हणे, असं म्हणायचं म्हणे. लय आनंद झाला, लय आनंद झाला. पुन्हा पुढच्या गावात गेलं, एक घर पेटलं होतं, लोक पाणी मारत होते त्याच्यावर, आणि हे म्हणतो लय आनंद झाला, लय आनंद झाला. जे धरला जे मारला, आता किती मार खाऊ घालते त्याला.